सोलापुरात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अमित शहा यांच्या विरोधात दादर विभागातील युवा भीमसैनिक आक्रमक सोलापुरातील मर्याई चौक येथे साखळी आंदोलन आणि रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन व रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समता, बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिले. हेच आमचा जिवंतपणाचा स्वर्ग आहे. त्यामुळे आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही. त्यामुळे अमित शहा यांनी राजीनामा देऊन संपूर्ण समाजाची माफी मागावी, अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले की आंबेडकर 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 क्या लगा रखे हो, अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता, तर त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या अमित शहाला या माध्यमातून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व, स्वातंत्र्य, समता मिळवून दिली. हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे. तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वतंत्र होऊन या देशातला 18 पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता. 26 जानेवारी 1950ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं. या 18 पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला. त्या बाबासाहेबांच्या विरोधात, त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा, आमचं दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे. त्याच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन, अमित शहा म्हणतात की आंबेडकर एक पॅशन है, तर शहाजी, अमित शहा, ये पैशन नहीं, इस देश का शासन है. और सिर्फ शासन नहीं, हम सबका वो ऑक्सीजन है. इसलिए अगर इसके बाद अमित शाह तो छोड़ो, इस देश का कोई भी माइकल बाबा साहब अम्बेडकर के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी, पर उसके बाद भी अगर माफ़ी नहीं मांगी तो अभी ये महाराष्ट्र है, देश के इस कोने से उस कोने तक ऐसे ही आंदोलन चलता रहेगा. आपको शासन करना है तो बाबा साहब अम्बेडकर के पाँव चाट कर ही शासन करना होगा, ये तय कर लो. यही बोलूँगा. आज या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री अमित शहा जे बाबासाहेबाबद्दल एकेरी भाषेत जे उल्लेख केला आहे त्याच्याबद्दल आम्ही आज मर्याई चौका येथे दादर विभाग युवा भीमसेनाच्या वतीने साखळी आंदोलन केलेलं आहे. त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत नाही आंदोलन होत राहतील. माफी मागो अमित शहा, माफी मागो. मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, अमित शहा राजीनामा द्या. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजी गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका करूनही पक्षाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. ते ओबीसी नेत्यांशी चर्चा करून शरद पवार गटात सामील होणे, भाजपमध्ये जाणे किंवा स्वतःचे ओबीसी संघटन तयार करणे या पर्यायांवर विचार करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी पक्षातील 3 बड्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची समजूत घालण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भुजबळ आज मुंबईत येणार असून 2 दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दक्षिण सोलापूर बोरामणी येथे श्री ग्रामदैवत दौल मलिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दर्ग्यामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे. दर्गा पंच कमिटीच्या वतीने पोलीस हवालदार व पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दर्गा पंच कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रम राबवण्यात आले. सकाळपासून दावल मलिक देवाची दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सोलापूर आणि ग्रामीण भागातून आलेले भक्त नागरिक दिसून येत होते. मंदिर पंच कमिटीच्या वतीने महाप्रसाद तसेच दर्शनास येणाऱ्या भाविकांची चांगली सोय करण्यात आली होती. दर्गा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी देवस्थानचे चेअरमन, बोरामण येथील सरपंच डॉक्टर राज साळुंखे तसेच गावातील ग्रामस्थ, नागरिक, भक्त आणि पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्ग्यावरती सालाबादाप्रमाणे या उरुसला सुरुवात झालेली होती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 3 दिवस चालणारा हा उरूस हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आज तागायत गेली शेकडो वर्षांचा इतिहास असलेली यात्रा गुरुवारी सुरू होते आणि शनिवारी संपते. यावर्षी 19 डिसेंबर 2024 रोजी ह्या उरूसला सुरुवात झाली. गुरुवारी संध्याकाळी गंध म्हणजेच या संदलच्या याच्याने मिरवणुकीने या दर्ग्याच्या यात्रेला सुरुवात होऊन आज शुक्रवारी ही यात्रा या दर्ग्यावरती भरलेली होती. महाराष्ट्र आणि देशातील हजारो भाविकांनी आपल्या भावना, आपल्या सदिच्छा, या दावलबेग बाबाच्या सदिच्छा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये, बोरामणी ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, आजूबाजू परिसरातील भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात दावलबेग बाबाचा हा उरूस साजरा करण्यात आला. गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेली शेवटच्या दिवशी होणारी म्हणजे शनिवारी होणारी कुस्त्यांची जी काही जंगी या ठिकाणी मैदान चाललेलं असतं, तोही उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता बोरामणी येथील कुस्ती मैदानावरती होणार आहे. अशा पद्धतीनं अनेक वर्षापासून सुरू असलेला बोरामणीतील हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्व जाती धर्मांच्या बांधवांमध्ये प्रेम निर्माण करणारा हा उरूस याही वर्षी तेवढ्याच उत्साहाने आणि भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. शहरात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बक्षीस पत्र करतेवेळी नोंदणीच्या दरम्यान बायोमेट्रिकवर अंगुली मुद्रा न देता परस्पर जाऊन कटकारस्थान केल्याप्रकरणी बॉन्ड रायटर याच्यासह 6 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची हकीकत अशी: गंगाधर लक्ष्मीपती देवसानी, राणा न्यू पाच्छापेठ सोलापूर याने बॉन्ड रायटर गणेश पेंटा, राणा सिद्धेश्वर पेठ सोलापूर याला हाताशी धरून एकत्र कुटुंबातील मिळकतीचे वाटप करताना 3 बक्षीसपत्रावर सर्व कुटुंबियांच्या स्वाक्षऱ्या करून ते दस्त उत्तर कार्यालय क्रमांक 3 येथे नोंदवण्यास दिले. नोंदणीच्या वेळेस बक्षीसपत्राच्या अगोदर जाणून बुजून संशयित आरोपी गंगाधर देवसानी यांनी दामोदर लक्ष्मीपती देवसानी, अमित दामोदर देवसानी, अनिल दामोदर देवसानी, निर्मला दामोदर देवसानी राहणार विणकर वसाहत अक्कलकोट रोड सोलापूर यांना हाताशी धरून ही मिळकत फिर्यादी अर्चना श्रीधर देवसानी राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर यांच्या नावाने न करण्याच्या उद्देशाने नोंदणी दस्तवेळी अंगुली मुद्रा न देता परस्पर निघून कटकारस्थान केले आणि फसवणूक केली अशी फिर्याद अर्चना देवसानी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली असून 6 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे करत आहेत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणी मोठी घोषणा केली आहे. संतोष हत्या प्रकरणी मुख्यमंत्री SIT आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा केली. यानंतर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी मोठी मागणी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना वैभवी यांनी वडिलांच्या हत्येप्रकरणी मोठी मागणी करत टाहो फोडला. माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आले तशीच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी. आम्ही पोलीस तपासावर समाधानी नाहीत. या प्रकरणी 7 आरोपी आहेत, मात्र फक्त 4 जणांनाच आतापर्यंत अटक झाली आहे. बाकी आरोपींनाही तात्काळ अटक करण्यात यावी असेही संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात थोर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उद्यान प्रमुख किरण जगदाळे, सिद्धू तिमिगार, अशोक खडके, रहमान पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 2 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये
आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि भागात राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये मनपाकडील जवळपास 450 अधिकारी कर्मचारी सोबत मनपाची यंत्रणा जसे जेसीबी, डंपर, घंटागाड्या, जेटिंग वाहन, ट्रॅक्टर, वॉशिंग वाहन आदींनी योगदान दिले. शहरातील 117 रस्त्यांची स्वच्छता, झाडलोट, डिव्हायडर लगत आणि फुटपाथ लगत साचलेली माती काढणे, डिव्हायडरमधील कचरा काढणे, डिव्हायडरमधील वाढलेली झाडे छाटणी करणे आदी कामे मनपाच्या सर्व विभागाच्या समन्वयातून स्वच्छता मोहीम पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतली असून यामुळे सोलापूर शहराचा चेहरामोहरा बदलला असून अशी स्वच्छता मोहीम पुढेही राबवणार असल्याचे महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याबाबत प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या. आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये 63वा गुणांकन, ODF++ मानांकन आणि कचरामुक्त 3 स्टार मानांकन वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. तसेच इंदोर शहराच्या स्वच्छतेचे आणि परदेशातील शहरांचे उदाहरण देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. यावेळी आयुक्तांनी या मोहिमेमध्ये सहभागी झालेले सर्व विभागाचे मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. विशेष स्वच्छता मोहीम गौरव समारंभ हा कार्यक्रम 20 डिसेंबर 2024 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तज्ञ परीक्षक किरण बनसोडे, अध्यक्ष महापालिका पत्रकार संघ, तज्ञ परीक्षक मोहन बाबूराव चव्हाण, प्राध्यापक लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, तज्ञ परीक्षक बाळासाहेब भास्कर, प्राध्यापक भाई छन्नूसिंग चंदेले समाजकार्य महाविद्यालय या तिन्ही तज्ञ परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या 3 तज्ञ परीक्षकांची निवड केलेल्या गुणांक जाहीर करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक 1, द्वितीय क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक 7 आणि तृतीय क्रमांक विभागीय कार्यालय क्रमांक 2 आणि 4 मध्ये विभागून देण्यात आले. यासोबत उद्यान अधीक्षक किरण जगदाळे, अतिक्रमण अधिकारी हेमंत डोंगरे आणि त्यांचे कर्मचारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, मुख्य आरोग्य निरीक्षक, मजूर, बिगारी, झाडूवाली असे कर्मचाऱ्यांचा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून सर्व विभागाचे संयुक्त सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. या गौरव समारंभास अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी त्यांचे अनुभव व्यक्त केले. मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेमध्ये नमूद केला आणि मोहीम यशस्वीपणे राबवणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त तैमूर मुलाणी, मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी, उपसंचालक मनीष भिष्णुरकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, सर्व विभागीय अधिकारी, सर्व मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल सराटे, मुख्य आरोग्य निरीक्षक आणि मोठ्या संख्येने कर्मचारी व बचत गटाचे अध्यक्ष उपस्थित होते. प्रामाणिकपणे प्ले केला तरी पण आपल्याला जे काही मोठं गोल साध्य करायचे, मोठं ध्येय अचीव करायचे ते आपण करू. आपण सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्नांनी संघटितपणे हे शहर अधिक स्वच्छ, अधिक सुंदर बनवण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप नेटका, सुंदर, व्यवस्थित आणि त्याचा अरेंजमेंट एवढी छान केलेली होती. त्याबद्दल मी आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत, असिस्टंट कमिशनर आहेत, त्यांची सगळी टीम आहे, कम्प्युटरवाली असेल किंवा SWMची असेल, त्यांचं सर्वांचंही कौतुक करते. आपणा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. दी रोज क्लब ऑफ सोलापूर आयोजित गुलाब प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा 28 ते 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत लोटस मल्टीपर्पज हॉल, वालचंद कॉलेज जवळ, चिप्पा भाजी मार्केट समोर सोलापूर येथे होणार आहे. या पत्रकार परिषदेला ममता बोलाबत्तीन, सुनील पवार, वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. दिनांक 28-29 डिसेंबर रोजी रोज क्लब ऑफ सोलापूर तर्फे दी लोटस मल्टीपर्पज हॉल, वालचंद कॉलेज रोड, चिप्पा मार्केट समोर येथे
गुलाब प्रदर्शन व पुष्परचना प्रदर्शन व फुलांची रांगोळी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या प्रदर्शनात 500 दुर्मिळ विविध रंगी विविध गुलाब आपल्याला एकाच छताखाली पाहायला भेटणार आहे. या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. सेक्रेटरी आपल्याकडे 1988 नंतर प्रथमच आता आपण हे भरवतोय रोज प्रदर्शन. त्यात इथल्या बऱ्याच मंडळींचा आम्हाला इथं उपयोग झालेला सहकार्य झालेला आहे. हॉटेल सूर्याचे दत्ता अण्णा सुरवसे आहेत, नंतर मनोरमा बँक समूह आहे, असे बरेच मंडळी आमच्यासोबत आहेत. 4 कुंड्या असल्या तर त्यात एक गुलाबाची कुंडी असलीच असते. पण सगळ्यांना बऱ्याच वेळा हा एक कॉमन समस्या येते की ते काही वेळा फुले येतात, त्यानंतर त्याची फुले यायचीच बंद होतात. अशा वेगवेगळ्या समस्या असतात. किंवा जी गुलाबांची आवड आहे ते ठराविक गुलाब माहीत असतात, बाकीचे माहिती नसतात. हे सगळे इतर जवळपास 800 प्रकारचे गुलाब भारतामध्ये आढळतात. त्यापैकी आपण 500 प्रकारचे दाखवायसाठी एक्झिबिशनमध्ये ठेवतोय. आणि सगळ्यांच्या ह्या बागप्रेमींच्या समस्या ज्या आहेत गुलाबाच्या संदर्भात त्या सोडवण्यासाठी 2 दिवसाचं 1-1 तासाचं वर्कशॉप पण आपण घेतो. त्यामध्ये 500 प्रकारचे गुलाब अवेलेबल होती. 500 प्रकारचे गुलाब आहे, व्हरायटी वेगवेगळ्या व्हरायटी गुलाब तरी आपल्याला असतात. 500 गुलाब असतात. 500 गुलाब आहेत. पुण्यामुंबईवरून आपण सोय केली आणि आपण तिथे स्टॉल पण घालणार आहोत खतांचा आणि नर्सरी. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे शाखा सोलापूर यांच्या वतीने तसेच नाम शिंदे यांच्या 75व्या अमृत सोहळ्यात नाम शिंदे लिखित पुस्तक मोहाचं झाड कथासंग्रह जातीला जात वैरीचा लेखाजोखा या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष अतिथी शिवकुमार लक्ष्मण गायकवाड, दत्ता सुरवसे, अरुण वडकबाळकर, लिंबाळकर उपस्थित होते. हा कार्यक्रम निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे संपन्न झाला. आणि सौभाग्यवती शिंदेचे सर्व कुटुंब, त्यांची मुलं, नातू, सगळे भावाला काय पुढे जास्त आणलं नाही तर मागेच आहे वाटतं. कुठे बसलं? ठीक आहे, राहू दे. बरं आहे, तो पप्पू तिथं बसलाय ते बरं आहे. म्हणजे असं निवांत बघतोय. आज मुद्दाम उपस्थित असलेले योगीराज वाघमारेजी, प्रकाश गुलवारजी, चेतन नरोटेजी आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश गाजवला ते लक्ष्मणराव गायकवाड, डॉक्टर शरणकुमार लिंबाळेजी, श्रीयुत अरुण खोरेजी, श्रीयुत दत्ताजी गायकवाडजी आणि उपस्थित सर्व साहित्य परिषदेचे सहकारी, शिंदे कुटुंबातील सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो, नारायण आमचा बघता बघता 75 वर्षाचा झाला तर मला वाटतच नाही. अजून तो तरुण आहे. पण जेव्हा तो ऑफिसर होता तो मुंबईतच राहायचा, पण अधूनमधून भेटत असे. पण मी पोलीसमध्ये होतो, पोलीसमधून राजकारणात आलो, तेव्हा तो आणखी पुढे गेला. पण मला सारखं वाटायचं की त्याचे वडील सोलापूरच्या नगरपालिकेचे, त्यावेळेस महानगरपालिका नव्हती, नगरपालिकेचे ते सभासद होते आणि त्याचे चांगले प्लेयर होते. ते 110 पाऊंडाखाली ते खेळायचे. मला आठवतं आम्ही लांब बसून बघायचे फळीवर जयभवानीच्या तिथं. तर नारायण हा त्याच्यामध्ये ही योग्यता वडिलांच्याकडून आली
अर्थात त्याच्या आईकडूनही त्याला मिळाली सगळी योग्यता. माझा आजोळ हे उस्मानाबाद मधला माकडाचा उकळ आणि त्यांचंही आजोळ माकडाचं उकळच आहे, पण ते नावाला माकडाचं उकळ आहे. आणि तिथं त्याचा जन्म तिकडे झाला, माझा सोलापुरात झाला, तिथं डोरवेलीत झाला माझा जन्म. आणि सोलापूरशी माझा असलेला ऋणानुबंध या मातीत माझे असलेले पाय कायम राहावेत म्हणून माझ्या मुलाला, मुलीला, सुनेला, जावयाला मी सोलापूरच्या मातीत वर्षातून 2दा आणतो. माझे 2 नातू, मुलाचा मुलगा, मुलीचा मुलगा, त्यांची देखील नाळ सोलापुरात जुळली पाहिजे म्हणून त्याला देखील मी सोलापूरकडे आकर्षित व्हावं म्हणून यापुढे देखील घेऊन येणार आहे. मी सहज सांगतो, माझा मुलगा नातू परवा म्हणाला की घरी म्हणाला, दिस इज माय हाऊस. त्याला मराठी येत नाही, इंग्रजी बोलतो. दिस इज माय हाऊस असं माझ्या सोलापूरच्या घरामध्ये म्हणाला. आणि तो म्हणाला, वेन वी आर गोइंग टू आवर फार्म. त्याला म्हणजे सोलापूरचं आकर्षण आहे. जे आकर्षण मला आहे तेच माझ्या पुढच्या पिढीला आहे, याचं एक मला समाधान आहे. आता विषय पुस्तकाचा निघाला, माझ्या सगळ्या मित्रांनी सांगितलं त्या पद्धतीनं मी अकॅडमिक नसल्यामुळं असेल किंवा मी लिखाणाच्या बाबतीमध्ये माझा 82ला पहिला कविता संग्रह आला. माझ्या वयाच्या 17व्या वर्षी सोलापूर समाचारमध्ये माझी पहिली कविता छापून आली होती. त्याला आज तब्बल 58 वर्ष झालेली आहेत. आणि त्या काळानंतर मी माझं लिखाण कमी झालं, त्याचं कारण मी 25 वर्ष दिवाळी अंक काढला आणि त्यामुळं माझ्या लिखाणाकडे 6-6 महिने दुर्लक्ष झालं. अरुण, तुला माहिती असेल की एखादा अंक काढायचं म्हणजे काय कसरत असते आणि ती माझी फार मोठी चूक झाली. आणि सहज सांगायचं कारण नाही पण सांगतो, मुंबईमध्ये 2006ला जो फार मोठा भीषण पाऊस पडला, त्या पावसामध्ये माझ्या 3 कादंबऱ्या, तू म्हणालास तसं पूर्वामध्ये आलेलं सगळं वाहून गेलं. आणि आता मी नव्या जोमानं लिहायला सुरुवात करणार आहे. मी लिहितोय आणि माझ्या पूर्वी छापून आलेल्या सगळ्या कथांचं संग्रह मी मोहाचे झाड या नवीन कथा संग्रहामध्ये आणलेलं आहे. राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली गेले आहे. येत्या काही दिवसात राज्यातील तापमानात किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र थंडी कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या 24 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार आहे. मात्र त्यानंतर 25 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत राज्यातील तापमानात वाढ होईल आणि थंडीची लाट हळूहळू ओसरेल.